शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं गेलं, पण यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. शांततेत सुरू असलेलं आंदोलन का चिघळलं? कोल्हापूरमध्ये आंदोलनावेळी राडा का झाला? आंदोलकांनी पोलिसांवर गंभीर आरोप काय केलेत? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात प्रशांत आंबींसह पुरोगामी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं. यावेळी प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं आणि आंदोलन चिघळलं. यावेळी नेमकं काय घडलं तुम्हीच पहा. पुतळा दहन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अरेरावी केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. कॉम्रेड गोविंद पानसरेंची लेक स्मिता पानसरे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. पानसरेंच्या खुनातही कुणाचा हात आहे यावर त्यांनी मोठा आरोप करत कारवाईची मागणी केली. एकत्र जमलेलो होतो, पण आंदोलनकर्त्यांच्या 4 पट पोलीस यंत्रणा, पोलिसांची माणसं इथं जमा झालेली दिसत आहेत. जेव्हा पुतळा जाळायचा प्रयत्न आंदोलनकर्ते करत होते तेव्हा आपण बघितलं की त्यांनी संपूर्ण बळाचा वापर केला. 4 जणांनी केवळ पुतळा आणला होता आणि 40 जणांनी त्याला एकत्र केलं. त्यांचं काय झालं असतं? चुकून बळाचा वापर करताना एखाद्याचं डोकं फुटलं असतं, एखाद्याला अपघात झाला असता, पण त्याची त्यांना चिंता नाही. तर जे पुतळे आणलेले आहेत त्या पुतळ्याचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे. अशा अनुषंगानं पोलीस इथे यंत्रणा काम करताना दिसतीये. 22 तारखेपासून सातत्यानं आम्ही असं म्हणतोय की तुमच्याजवळ जे बळ आहे, तुमचं जे ब्रीदवाक्य आहे, त्या ब्रीदवाक्यानुसार तुम्हाला जर काम करायचं असेल तर आमदार संजय गायकवाडांना अटक करा, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. पण ते करताना मात्र दिसत नाहीयेत. आंदोलनकर्त्यांवर मात्र बळाचा वापर करताना दिसत आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनाच्या संदर्भात त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याच्यातून किमान अशी शंका येते की त्यांच्या खुनामध्ये यांचा हात असावा का, या अनुषंगाने तपास करण्याची गरज आहे. पण तोही तपास यंत्रणा करत नाही. आपल्या यंत्रणेचा सगळा वापर केवळ आंदोलनकर्त्यांना दबाव टाकण्यासाठी, त्यांचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जे म्हणून करता येणं शक्य आहे ते पोलीस यंत्रणा करताना दिसते. म्हणून कोल्हापुरातल्या सर्व पोलीस यंत्रणेचा मी निषेध करते. आणि हे शासन, जे शासन शिवाजी महाराजांचा अपमान सहन करते, नारी शक्ती वंदनाची बात करते, पण नारींचा जो अपमान झालेला आहे, प्रत्येक स्त्रीचा जो अपमान झालाय तो अपमान हे सरकार सहन करते. पण अपमान करणारा जो आमदार संजय गायकवाड आहे तो केवळ सत्ताधारी आमदार आहे, म्हणून त्याच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही. म्हणून या सरकारचा जाहीर निषेध. 6 मिनिटात तब्बल 38 शिव्या देणारा हा संजय गायकवाड कोण लागून गेला आहे? हे सरळ दिसतंय की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो. एकानं म्हणायचं चुकीचं आहे फडणवीसने आणि एकनाथ शिंदेनी, आणि संजय गायकवाड त्याच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवायचा दुग्धाभिषेक करायचा. अरे दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा करतात. संजय गायकवाड हा नालायक, हा गुंड, ओळून टाकलेला अशा पद्धतीचा हा किडा, याला तुम्ही दुग्धाभिषेक घालतायत. आणि याच्याबद्दल कुणाच्या वतीने करतात? ते शिवसेनेच्या वतीने करतात. आणि याला आम्ही विरोध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या दबाव आणतात, म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करायचं हे लोकशाही मार्गाने दिला अधिकार आहे, हे आम्ही आज बजावत होतो. पण काल रात्रीपासून, काल दुपारपासून पोलिसांचे दबाव सुरू आहेत. पोलीस आम्हाला सांगतात आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. पोलिसांना आम्हाला हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्राचा अपमान झालेला चालतो का? आया बहिणींचा नारी शक्ती वंदन बिल आणतायत, आया बहिणींचा अपमान झालेला चालतो. फक्त देवाभाऊचा आणि एकनाथ शिंदेचा अपमान झालेला चालत नाहीये. पोलिसांची खरी जबाबदारी, पोलिस आमचे करदाते, आमच्या पैशातून पोलिसांचा पगार भागतोय. पोलीस हे आमचे नोकर आहेत, देवेंद्र फडणवीस नाही आहेत. आणि कार्यकर्ते ज्या तुम्ही बघता सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, हे आज पुतळा जाण्याचा प्रयत्न करत असताना कशा रीतीने या ठिकाणी
बळजबरी करतायत आणि पुतळा काढून ह्याचा प्रयत्न सुरू आहे. अजून देखील आम्हाला म्हणायचं आहे की देवाभाऊलाच फक्त मान सन्मान आहे का, शिवाजी महाराजांना मान सन्मान नाहीये का? अजून देखील वेळ गेलेली नाहीये. आम्ही उद्या बुलढाण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं संजय गायकवाडला विचारण्यासाठी त्याच्या घरामध्ये तो म्हणतो घर में घुस के मारेंगे. खऱ्या अर्थाने आम्ही शिकवणार आहे घर में घुस के कसे मारतात. हे पुस्तक घेऊन शिवाजी कोणाला जाणार आहे आणि त्याला जाब विचारणार आहे देवेंद्र फडणवीस. की जो पुतळा ज्या जिवंत माणसाने आणला त्यांचा जीव जरी गेला तरी चालतंय अशा पद्धतीनं पोलीस ढकलत होते. तुम्हाला मागं जो बुरुज दिसतोय तिथं पण काही लोकांना ते ढकलत होते. कुणाचं डोकं जर त्या बुरुजावर आदळलं असतं आणि ते डोकं फोडून कुणाचा जीव गेला असता तर कोण जबाबदार? म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षा पानसरेंपेक्षा ह्या महाराष्ट्रातल्या महिलांपेक्षा देवाभाऊंचा फक्त पुतळा यांना महत्वाचा आहे. म्हणजे त्या पुतळ्याची सुरक्षितता यांना जास्त महत्वाची आहे. यांना आमच्यासारखी जिवंत माणसं महत्वाची नाहीत, शिवाजी महाराज महत्वाचे नाहीत. आणि या गोष्टीचा मी आज निषेध करतो, या पोलिसांचा निषेध करतो. एवढंच तुम्हाला जर ते तुमची ताकद तुमचं धैर्य दाखवायचं असेल तर त्या आमदार संजय गायकवाडला अटक करा, त्याच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करा आणि त्याला इथं कोल्हापुरात ओढून आणा. काय तुमचा जोर आमच्यासारख्या गोरगरीब चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर दाखवू नका, नाहीतर एक दिवस जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. पुरोगामित्वाचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये आमदार संजय गायकवाडांविरोधात आक्रमक पवित्रा दिसला, पण आंदोलन दडपण्याचा आरोप पोलिसांवर करण्यात येतोय. आता तरी संजय गायकवाडांविरोधात कारवाई होणार का हे पाहावं लागेल. पण आमदार गायकवाडांवर काय कारवाई व्हायला हवी, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.